आज आपल्याला एमपीसीला एक प्रश्न बघायचा आहे. प्रश्न काय आहे? पुस्तकावरचा आहे. जातीभेद विवेक सार या पुस्तकाचे लेखक कोण? हे पुस्तक कोणी लिहिलं? आणि ऑप्शन तुमच्या समोर आहे. महात्मा ज्योतिबा फुले, तुकाराम तात्या पडवळ, विठ्ठल रामजी शिंदे, भाऊराव पायगोंडा पाटील. आयोगाने उत्तर दिलंय तुकाराम तात्या पडवळ. मग यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं माहिती पाहिजे, कारण की आगामी काळामध्ये यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. मग कोण? तुकाराम तात्या पडवळ म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं ते एक साहित्यिक होते, ते सत्यशोधक समाजाचे सदस्य होते, व्यापारी होते, तत्व विवेचक छापखान्याचे मालक सुद्धा ते होते. माहित पाहिजे आपला. आणि वारकरी संतांच्या अभंगगाथा प्रकाशित त्यांनी केल्या. 1820 ते 1898 हा त्यांचा कालावधी आहे. पेढी स्थापन करून व्यापार करणारे पहिले भारतीय म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय. 1880 ला थिओसॉफिकल सोसायटीचे सदस्य ते झाले होते आणि त्या सोसायटीला एक भव्य वास्तू त्यांनी त्या ठिकाणी बांधून दिली होती. आता यांचं पुस्तक विचारलं, जातीभेद विवेक सार. हे मौलिक असं पुस्तक अश्वघोषाची वज्रसूची याच्यावर आधारित आहे. अतिरिक्त माहिती असावी. 1861 ला प्रसिद्ध झालं होतं, पण महात्मा फुले याची दुसरी आवृत्ती काढतायत 1865 साली सो खर्चाने. यांचं समग्र तुकाराम गाथा 8400 अभंगांचं ते माहीत असावं. अशा पद्धतीने श्री एकनाथ महाराजांची अभंग गाथा सुद्धा यांनी लिहिलेली आहे.